राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग। देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असल्याची माहिती। महाराष्ट्र काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक। विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार। महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित। भाजपाला रामराम ठोकत माजी मंत्री सूर्यकांता पाटील करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश सोहळा। महाराष्ट्रात आणला जाणार राईट टू हेल्थ कायदा। राज्यातील जनतेला मिळणार उत्तम आरोग्य सुविधा। रुग्णांचा डेटा देखील ठेवला जाणार। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील पीडित परिवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। आरोपी विरोधात कठोर कारवाईची केली मागणी। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कोंडी आता फुटणार। मीरा भाईंदरमधील फाउंटन हॉटेल ते गायमुख पर्यंतच्या रस्त्याचं 8 पदरीकरण होणार। राज्य सरकारचा मोठा निर्णय। भारतानं विश्वविक्रमासह सेमी फायनलमध्ये ऐटीत मारली धडक। ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहित कुलदीप ठरले मॅच विनर। तर आज अंगारकी संकष्टी चतुर्थी। राज्यभरातील गणेश मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी। पंतप्रधान मोदी आज लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारीचा प्रस्ताव ठेवणार। दुपारी 12 वाजेपर्यंत द्यावं लागणार नाव। एकमत झालं नाही तर प्रथमच निवडणुका घ्याव्या लागणार। राहुल गांधींनी एनडीए सरकारकडे मागितला सत्ता स्थापनेनंतरच्या 15 दिवसांचा हिशोब। महागाई, दहशतवादी हल्ले, रेल्वे दुर्घटना, नेट आणि नीट परीक्षा घोटाळ्यावरून राहुल गांधींनी मोदींना घेरलं। गंगा तिस्ता पाणी वाटपावरून मोदी आणि शेख हसीना यांच्यात झालेल्या चर्चेवरून ममता बॅनर्जी नाराज। आमच्याशिवाय शेजारील देशाशी अशी चर्चा मान्य नाही। ममतांचं पत्राद्वारे पंतप्रधान मोदींसमोर नाराजी व्यक्त। नीट पेपर फुटेच्या तपासाला वेग। सीबीआयची पथकं चौकशीसाठी बिहार, गुजरातमध्ये देशभरातील 5 गुन्ह्यांची एकत्रित चौकशी होणार। दिल्लीच्या पाणी पुरवठा मंत्री आतिशी रुग्णालयात दाखल। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावली। पाण्यासाठी आतिशींचं 4 दिवसांपासून उपोषण सुरू। अयोध्येतील राम मंदिराच्या छताला गळती। मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचा दावा। रामलल्ला विराजमान असलेल्या जागी पहिल्या पावसातच गळती लागल्याचा दावा। दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता थलपथी विजयचा वाढदिवस साजरा करताना मोठी दुर्घटना। 14 वर्षांचा मुलगा कराटे करत असताना चुकीमुळे लागलेल्या आगीत मुलाचा हात भाजला। रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी वाराणसी दौऱ्यावर। नीता अंबानींकडून वाराणसीमध्ये गंगा आरती। काशी विश्वनाथ मंदिरात ठेवली मुलाच्या लग्नाची पहिली निमंत्रण पत्रिका। 1.5 कोटी रुपयांचंही केलं दान। दक्षिण कोरियामधील बॅटरी कारखान्याला भीषण आग। अग्नितांडवात 16 कामगारांचा मृत्यू।